धनंजय मुंडेंच्या वाल्मिक कराडच्या चर्चेनंतर आता सुरेश धसांच्या व्हिडिओंची जोरदार चर्चा होते। सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेल्या सतीश भोसलेचे रोज नवे व्हिडिओ समोर येत आहेत। सतीश भोसले उर्फ खोक्यावर काळवीट आणि मोरांच्या शिकारीचा आरोप आहे। 200हून अधिक हरिण आणि काळवीट मारले असल्याचा आरोप वन्यजीव प्रेमी माऊली शिरसाट यांनी केलाय। हरणांच्या पार्ट्या केल्याचे अवशेष सापडल्याची माहिती वन्यजीव प्रेमी माऊली शिरसाट यांनी दिली आहे। तर शिक्षकांसमोर त्यानं शाळेतील शेकडो विद्यार्थ्यांना हातपाय तोडण्याची धमकी दिल्याचा व्हिडिओ सुद्धा समोर आलाय। हा व्हिडिओ आता सतीश भोसले शिरूरच्या कालिका देवी विद्यालयातील जाहीर कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना हातपाय मोडून टाकण्याची धमकी देतोय। याबरोबरच टेबलावरती पैशांची बंडलं आणि नोटा उधळल्याचा ही व्हिडिओ समोर आला। इतकं सगळं करून हा खोक्या मात्र मोकाटच आहे। तरी दृश्य आपण बघतोय, खोक्याकडनं काळविटाची शिकार करण्यात आली, मोरांची शिकार करण्यात आली अशा स्वरूपाचा आरोप त्याच्यावरती करण्यात आलेला आहे। त्याचे काही अवशेष सुद्धा पुढे आणलेले आहेत। दुसरीकडे शाळेमध्ये मुलांना हातपाय मोडून टाकण्याची धमकी देताना सुद्धा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालाय आणि पैशांचा माज करतानाचे व्हिडिओ सुद्धा रोज नवनवे समोर येत आहेत। त्यातलीच ही काही दृश्य आपण बघतोय ज्यामध्ये नोटांची बंडलं उडवताना आपल्याला हा सतीश भोसले दिसतोय। हो बरोबर डायरेक्ट तुमचे हातपाय मोडून जेलमध्ये जायला आहे आणि पहिला मला घालता मोठे केसेस आहेत। एखाद्या लेकरा बाळा असेल आपल्या केस झाल्या माझ्यावर काही फरक पडत नाही, एवढीच वार नाही का तुम्हाला? बापाचा नाद नाही करायचा। ठोकरे खा खा पता चला, फिदा जिस पे होते थे, एक सांप हमारा यार था। सतीश भोसले आणि त्याची संपूर्ण टोळी आपण पाहतोय। त्यांचा मोरख्या कोण आहे? सतीश भोसले। मग आता त्याच्या अंगावरती सोनं, या गाड्या पाहून या तस्करीमधून बी आपल्या मला काही एवढं त्याचं नॉलेज नाही, पण याची काही तस्करी, काही भाग, काही म्हणजे त्याची विक्री करून त्याचा पैसा जमा करून कदाचित एवढं मोठं सोनं, गाड्या असू शकतात, काय सांगता येत नाही। सुरेश धस पण आता आकाच निघालेले आहेत, कारण त्यांचेही कार्यकर्ते जे आहेत ते क्रूर कृत्य करताना दिसत आहेत। त्यांच्यावर तर कारवाई झालीच पाहिजे, परंतु मग सुरेश धस नेमके आवाज उठवत कशाला होते? संतोष देशमुखांना न्याय मिळवून देणं हे काही त्यांचा ध्येय नव्हतं, तर धनंजय मुंडे जे आहेत त्यांचं वर्चस्व संपवून आपलं वर्चस्व कसं वाढवता येईल यासाठी त्यांची लढाई होती। बीड जिल्ह्यातली गुन्हेगारी कमी व्हावी याच्यासाठी त्यांची अजिबातच लढाई नव्हती। म्हणून मला वाटते की बीड जिल्ह्याचे जे काही सगळे नेते आहेत त्यांचे असे कार्यकर्ते जर असतील, तिथं जर अशा टोळ्या असतील, तर जो कोणी आका असेल त्या सगळ्यांवर कारवाई होणं गरजेचं आहे। सुरेश भाऊंचा जो कार्यकर्ता आहे, जो भोसले, त्याने अतिशय चुकीच्या पद्धतीने, वाईट प्रवृत्तीने एका गरीब माणसाला त्या ठिकाणी मारलेलं आहे। त्याचा विरोध आम्ही करतो। त्या भोसलेवर कारवाई व्हावी अशी मागणी आम्ही सुरुवातीला केली होती। ठीक आहे, आता कारवाई झाली आणि तुम्ही धसांना सुद्धा विचारलं तर ते पण म्हणतील कारवाई करा। आमचं मत कारवाई झाली, पण फक्त FIR केला म्हणजे कारवाई झाली असे नाही, उचलायचं आणि जेलमध्ये टाकायचं, ह्याला आपण कारवाई म्हणतो। ते लवकरात लवकर झालं पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी।